आपल्या सगळ्यांचे सहकारी बाळासाहेब तात्या गावडे, अध्यक्ष भाजपचे जिल्ह्याचे वासुदेवराव काळे, ज्यांनी आत्ता आपल्यापुढे विचार मांडले ते केशवराव घोळवे, भारत जाधव, कल्याण कदम, रणजित भोसले, पोपट जगताप, विजय सस्ते, भाऊसाहेब ठोंबरे, विद्याधर काटे, सचिन सातव, किरण गुजर, संभाजी होळकर, सीताराम करतोडे, मदननाना देवकाते, सुनीता देसाई, त्याच्यामध्ये गोविंद देवकाते, प्रमोद खराडे, जगदीश केळकर, शहाजी दवडे, कपिल पाटील, आकाश कांबळे, विजय सस्ते, विलास दुगाड, मनोज जगनीत, सर्व बारामतीच्या वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये काम करत असणारे, उपस्थित असणारे सगळे माझे कामगार बंधू भगिनी, तसंच माझे कामगार उपस्थित असणारे सर्व नेतेगण, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सध्या देशामध्ये सगळीकडे निवडणुकीची धामधूम चालू आहे. पहिला दुसरा टप्पा संपलेला आहे, आता तिसरा टप्पा लवकरच येईल. 7 टप्प्यामध्ये मतदान आहे आणि सगळ्या मतदारांना निर्णय घ्यायचा की आपल्या देशाच्या 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा. वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळे त्यांचे नेते आहेत, त्यांची आजपर्यंतची कामाची पद्धत, त्यांनी केलेलं समाजाच्या करता जे काही काम, हे सगळं आपल्या पुढं आहे. त्याच्यामुळं मतदान करताना सुज्ञ मतदारांनी ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार केला पाहिजे. तुमच्या कामगारांच्यामध्ये युनियनचं मतदान करत असताना तुम्हाला ज्याच्यावर विश्वास असतो त्याला मतदान करण्याचा प्रयत्न करतात आणि कामगार युनियनचे नेते तुमचे ते सहकारी होतात. आज देशाच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा सर्वसामान्य जनता असा विचार करते, काय कुणी गेलं तरी निवडून आपल्याला तर आपलं रोज काम करावं लागतंय, आपल्यात काय बदल होणार आहे. तसं नाही. देशामध्ये मजबूत नेता असल्याशिवाय, धडाडीचा नेता असल्याशिवाय, व्हिजन असणारा नेता असल्याशिवाय, प्रश्नाची जाण असणारा नेता असल्याशिवाय, अनुभवाची शिदोरी बरोबर असणारा नेता असल्याशिवाय ह्या देशाच्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना न्याय हा कोणी देऊ शकत नाही. काही आपण पंतप्रधान बघितलेत आजपर्यंत देशाचे, काही जण प्रशासनामध्ये काम करणारे, पण UPAमुळं त्या महत्त्वाच्या पदावर त्यांना बसवण्यात आलं. त्याच्यामुळे जनतेचा जो कॉन्टॅक्ट असतो, तुम्ही बघा मागं वेगवेगळे पंतप्रधान होऊन गेले, परंतु सातत्याने लोकांशी हितगुज साधणारा, डायलॉग ठेवणारा, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांशी रेडिओच्या मार्फत, TV च्या माध्यमातून सतत संपर्क असणारा, विद्यार्थ्यांच्यामध्ये काय त्यांचे प्रश्न आहेत ते समजून घेऊन त्याला उत्तर देणारा, शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, देशामध्ये कुठं कुठं जे चांगलं चाललंय त्याची उदाहरणं बाकीच्या राहिलेल्या जनतेला दाखवायची आणि चांगल्या काम करणाऱ्याचं कौतुक करायचं. अशा प्रकारचा पायंडा आजपर्यंत तुमच्या माझ्या भारतामध्ये अनेक पंतप्रधान होऊन गेले, परंतु कुणी तो पाडला नव्हता. मात्र तो नरेंद्र मोदी साहेबांनी पाडला आणि अनेकांशी संपर्क साधला. ही गोष्ट तुम्हाला नाकारता येणार नाही. मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना सांगतो, आज मोठ्या प्रमाणावर माझ्या महिला भगिनी आल्या, मी त्या सगळ्या महिलांचं मनापासून स्वागत करीनच. परंतु मित्रांनो, आत्ता जर उद्याच्याला तुम्ही देशाच्या प्रमुखाची निवड करत असताना तुम्ही बघा इतरांच्यावर कोणते ना कोणते तरी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. 10 वर्ष पंतप्रधान पदावर असणारी व्यक्ती, त्यांच्यावर एक देखील भ्रष्टाचाराचा आरोपाचा शिंतोडा देखील कुठं उडला नाही, कुठं एक देखील त्यांच्या ह्याला डाग नाही. ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची. अहो, गावचा सरपंच झाला तरी लोक त्याला नावं ठेवतात, त्याने ह्याच्यात पैसा खाल्ला, त्याने त्याच्यात मातीत घातलं. मागं तर मला आठवतं आहे, राजीव गांधींच्या काळामध्ये बफोरच्याबद्दल बरंच काही उहापोह झाला आणि त्याची किंमत राजूजींना सोडावी लागली, सत्ता सोडावी लागली.
पण ते बोफर्स इतकं पॉप्युलर झालं की गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी काही झालं, सोसायटीत काही झालं की म्हणायचे आमच्या सोसायटीत आज बोफर्स गाडला. इतकं ते बोफर्स लोकांच्या तोंडवळणी पडलं. हा पण काळ आपण बघितलेला आहे. मागच्या पंतप्रधानांच्या काळामध्ये सगळ्यांच्या कुणाच्यामध्ये 2Gचा घोटाळा झाला, कोलचा घोटाळा झाला. कोलच्या माइन्स अलॉट करत असताना सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेली. पंतप्रधानांना स्वतःला त्यांच्याबद्दलचं म्हणणं द्यावं लागलं. हे सगळं आपल्या देशाने पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं पारदर्शक कारभाराला अतिशय महत्त्व देण्याची गरज आहे. महायुतीमध्ये देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, मी आम्ही सगळेजण काम करतोय. आत्ता बोलत असताना काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न हा पांडुरंगराव कचऱ्यांनी केला आणि प्रास्ताविकामध्ये त्यांनी सांगितलं की या गोष्टीच्या समस्या आहेत, अडचणी आहेत. अडचणी कानावर आल्याशिवाय आम्हाला कळू शकत नाही. आमच्या काही पाठीला डोळे नाही. मला त्यांनी मगाशी पण आमची भेट झाली तेव्हाही काही गोष्टीचा दाखला दिला, काही पुरावे दिले, काही बाबतीमध्ये कसं ब्लॅकमेलिंग केलं जातं तेही दाखवलं. मग त्यांच्या बदल्या बारामतीतनं एकदम परराज्यातच कशा दाखवल्या किंवा काहींच्यावर ॲक्शन घेतली गेली आणि ती ॲक्शन घेतली जात असताना नंतर तुम्ही अमक्याची चिठ्ठी आणा किंवा फोन आणा, आम्ही तुम्हाला घेतो. अशा प्रकारचा केविलवाणी प्रयत्न माझ्या बारामतीमध्ये मी 30-32 वर्ष तुमचा आमदार म्हणून काम करतोय, खासदार म्हणून काही काळ काम केलं, परंतु असं मी कधीच काम केलं नाही. माझ्याही ताब्यामध्ये केंद्राची सत्ता होती, राज्याची सत्ता होती, जिल्ह्याची सत्ता होती, तालुक्याची सत्ता होती, गावची सत्ता होती. पण मी त्या सत्तेचा माज येऊन दिला नाही, सत्तेचा दर्प येऊन दिला नाही. सत्तेच्या माध्यमातनं लोकांना हिणवण्याचं, नमवण्याचं, ब्लॅकमेलिंग करण्याचं काम मी त्या ठिकाणी कधी केलं नाही. परंतु आता काही जण करतायत त्याच्याबद्दल मला अनेक वेगवेगळ्या फॅक्टरीच्याबद्दल सांगण्यात आलं. मित्रांनो, उद्याच्या 7 तारखेपर्यंत कळ काढा. अजून जरी तुम्हाला कुणी काही केलं तर खपून घ्या. एकदा मी या निवडणुकीतनं मतदानातनं मोकळा होऊ द्या. मीच त्या कारखान्यात येथून त्याला म्हणतो चल ये माझ्या पुढं आणि ह्याला का काढलं ते मला सांग. मी कधीही कामगार मित्रांनो, लीडर लोकांनो, मी कधी बाकीच्या MIDCमध्ये काय चालतं, कसं चालतं, कोण काय करतं त्याच्या खोलात मी जात नाही. खंडण्या वसूल केल्या जातात, काय काय वेडेवाकडे प्रकार होतात. कुठल्या निवडणुकीला आम्हाला फंड द्या म्हणून दमदाटी केली जाते. इथल्या इंडस्ट्रीवाल्यांनी एकाने येऊन सांगावं, गेल्या 7 निवडणुकीमध्ये किंवा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी आम्हाला निवडणुकीचा फंड मागितला. चहाला म्हणेल ते ऐकीन. मी यांचा कुणाचा 5 पैशाचा आणि चहाचा पण मिंदा नाही. पण काही बाबतीमध्ये CSRचा निधी, मग आपल्या बारामती नगरपालिकेला बाबा तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल द्या, कचरा गोळा करण्याच्या करता ह्या ग्रामपंचायतीला 2 गाड्या द्या, JCB द्या, आमच्या नगरपालिकेला साफसफाई वेड्याबाबळी बिबळी काही घाण काढायची असेल तर एक JCB मला वाटतं डायनामिक्सनेच दिला होता का, डायनामिक्स JCB मागितला होता. ते मी माझ्याकरता नव्हता मागितला. तो JCB माझ्या रानात तर एकही दिवस आला नाही. तो बारामतीकरांच्या करता मागितलेला होता. बारामतीकरांचे जे काही प्रश्न आहेत, स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीपणा, बारामती तुमची सुंदर दिसावी, बारामतीतल्या त्याच्यातनं भाड्याने JCB घेऊन जे काही खर्च जास्त येतो तो वाचावा. म्हणजेच बारामतीकरांची बचत म्हणजे तुम्हा नागरिकांची बचत. ह्या पद्धतीनं मी काही गोष्टी केलेल्या आहेत हे मी स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांच्या समोर मान्य करतो. आता काही जण सांगतात की आम्ही कारखाने कुणी आणले कारखाने. सुरुवातीच्या काळामध्ये MIDC इथं करत असताना मला चांगलं आठवतं, वानखेडे म्हणून प्रांत होते, वारले बाळासाहेब, तुम्हाला आठवत असेल. वानखेडे प्रांत असतील, बाकीचे सहकारी असतील, बऱ्याच जणांची नावं घेता येतील. पण तिथं कुठली तांदूळवाडीची जमीन किंवा तुमच्या वंजारवाडीची जमीन, रुईची जमीन काय रेट द्यायचा,
कुठं काय 5,000पासून 20,000पर्यंत जमिनी त्या काळामध्ये घेतल्या आणि लोकांनी स्वखुशीने दिल्या. तेव्हा ती MIDC झाली. विमानतळाला पहिली जमीन घेतली, ती विमानतळ कमी धावपट्टी झाली. मग पुन्हा काही लोकांना म्हणलं की अजून 400-500 एकर जमीन दिली तर जरा थोडी मधल्या साईजची विमानं उतरायला लागतील. ही आत्ता बारकी विमानं जे पायलट ट्रेनिंग देणारी आहेत त्याच्यापेक्षा जरा जेटसारखी विमानं उतरतील आणि ती उतरायला लागली. आपलं काय झालं, एकीकडं रेल्वे रूळ आणि एकीकडं आपलं गोजूबाईचा तो उतार, त्याच्यामुळं धावपट्टी वाढवता येत नाही. नाहीतर मी ही धावपट्टी 4-1 किलोमीटर 5 किलोमीटर केली असती तर मोठी मोठी विमानं आपल्या बारामतीमध्ये पार्किंगला आली असती आणि डायरेक्ट इनडायरेक्ट लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळाला असता. आज पण 2 पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू आहेत, त्याच्यातून पण काही ना काही रोजगार हा माझ्या स्थानिकांना ह्या निमित्तानं मिळालेला आहे. अशा पद्धतीनं आपण सगळेजण एकमेकाला मदत करत असतो. मला आठवतं आहे KM गोविंदका वारले. KM गोविंदका मला म्हणाले, अजित, मुंबईत मी सुधाकरराव नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होतो आणि मला म्हणले की चल तुमच्या भागात दूध आहे, मला घेऊन चल. मग मी त्यांना दौंडचा एरिया दाखवला, इंदापूरचा एरिया दाखवला, बारामतीचा एरिया दाखवला. पांडुरंग कचरे, आत्ता बारामतीच्या MIDCचा जो एंट्रन्स आहे तिथं तो मोकळा प्लॉट होता. मी KMला दाखवलं, आम्ही त्यांना KM म्हणायचो, KM गोविंदकांचा KM. ते म्हणलं का हा एक प्लॉट आहे. ते असे खाली उतरले, त्यांची शॉर्ट उंची होती आणि बराच वेळ काय त्यांनी ते जरा तंद्री लागली त्यांना आणि नंतर म्हणले, अजित, इथं मी माझा दुधाचा प्लांट उभा करणार, इथंच करणार. म्हणलं ते उंजलीला पाणी तिकडं आहे, त्या दौंडला पण तिथं पाणी जवळ आहे, तुम्हाला पाणी लागणार. माझ्या तालुक्यामध्ये पाण्याचं शॉर्टेज आहे, दुधाच्या प्लांटला पाणी लागतं. तुम्हाला बारामतीकरांना आठवत असेल की पूर्वी आपलं आत्ताचं दाणे बाजाराच्या नंतर अमराईच्या जवळ आपलं मार्केट गेलं त्यावेळेस तिथं दुधाचा प्लांट होता आणि त्यांचं घाण पाणी निघायचं आणि मागच्या ओढ्याला जायचं. तिथून येताना पांडुरंग आपण काटेवाडून इकडे येताना सगळा वास यायचा मोतीबागेच्या ओढ्यात, लोकांना आठवत असेल. आणि मग नंतर ते इतका यायला लागला, मग तिथून आम्ही उचललं आणि ते गायरांची जागा माळेगाव ग्रामपंचायतीची ती घेतली आणि तिथं मग प्लांट तो टाकला आणि तिथं त्याची बाकीची सगळी विल्हेवाट लावून झाडं वगैरे लावली आणि नंतर बाकीची पण जमीन सरकारला पैसे भरून ते बारामती दूध संघाला घेतली. ह्या सगळ्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. त्याच्यामध्ये डायनॅमिक्स आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला वेगवेगळे कारखाने आपण आणायचा प्रयत्न केला. स्पेंटेक्सचा कारखाना आणला, त्याच्या संदर्भात स्पेंटेक्सच्या जवळ आणखीन काहीतरी ऑर्के का काहीतरी त्याचा एक कारखाना स्पिनिंग मिल आपण आणली, परंतु काही कारखाने नाही चालले. आपण प्रयत्न केला, आपण कामगार आणि कारखानदार ह्यांच्यामध्ये एक चांगलं वातावरण राहावं अशा प्रकारचा प्रयत्न केला. मला आठवतं आहे त्यावेळेस उद्योगमंत्री विलासराव देशमुख होते. आपल्या रेल्वे स्टेशनचं जे ग्राउंड आहे तिथं सभा झाली आणि ती सभा होत असताना साहेब मुख्यमंत्री होते, त्याच्यामध्ये विलासराव देशमुख उद्योगमंत्री होते आणि विलासरावांनी क्रॉम्प्टन पहिल्यांदा आपल्याकडे आलं, क्रॉम्प्टन ग्रीव. तर क्रॉम्प्टन ग्रीवच्या मध्ये विलासराव म्हणले, आता मशीन मराठवाड्यात तयार होणार, इंजन मराठवाड्यात, बॉडी बारामतीची, आता बारामतीच्या बॉडीवर मराठवाड्याचं इंजन बसणार आणि गाडी सुसाट सुटणार. विलासराव बोलायला वसतातच, त्यांनी असं का ते भाषण रंगवलं, सगळेजण अतिशय प्रतिसाद देत होते. मी पण त्याच्यातला एक तुमच्यासारखा प्रेक्षक म्हणून मी त्याच्यामध्ये बसलेलो होतो. हे सगळे आपल्या गोष्टी. परंतु नंतर क्रॉम्प्टन ग्रीव्ज अडचणीत आलं, मग पियाजो सारख्या कंपनीशी त्यांनी टायअप केलं आणि मग त्या आपल्या रिक्षा, तुम्ही श्रीलंकेत जावा, तुम्ही कुठंही जावा, त्या आजूबाजूला पण तिथं गेल्यानंतर आपली पियाजोची रिक्षा ज्या माझ्या कष्टाने घाम गाळणाऱ्या माझ्या कामगारांनी तयार केलेली आज दुनियाच्या बाजारपेठेमध्ये जाते. त्याच्यात आता बदल झालेत, इलेक्ट्रिक व्हेकल त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यात आणखीन कुठले बदल होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचे आपण साक्षीदार आहेत. काही जण म्हणतात कुणामुळं आलं, आता तिथं भारत फोर्जचा कारखाना, बाबा कल्याणी, आपला अमित कल्याणी साधारण मला ज्युनियर, त्याला त्या ठिकाणी येणाऱ्या अडीअडचणी आम्ही दूर करतो. SEZच्या अडचणीमध्ये देखील आम्ही खेड तालुक्यामध्ये त्यांना मदत केली
आमच्या पण ओळखी आहे ना. आम्ही इतके दिवस बाबा आपण केलं, साहेबांनी केलं, काही आम्ही केलं तर आम्ही लोकांना सांगायचो साहेबांनी केलं. त्याच्यामुळं आम्ही आपलं मागच्या बॅकफूटवर राहिलो किंवा बॅक स्टेजवर राहिलो आणि बाबा आपल्या दैवताला तिथं मान द्यायचा, दैवताला त्याच्या संदर्भातल्या सगळ्या त्यांचा नावलौकिक वाढला पाहिजे. पण आमच्या पण ओळखी आहेत ना. आता आमच्या अमित शहांशी ओळखी आहेत, आमच्या नरेंद्रभाई मोदींशी ओळखी आहेत, गौतमभाई अडाणीशी आहेत, मुकेश अंबानीशी आहेत, सगळ्यांशी ओळखी आमच्या पण झालेल्या. काही जण म्हणतात की बाबा कुणी कारखाने आणले. ठीक आहे, तो सुरुवातीचा काळ, त्यावेळेस आपण मुख्यमंत्री होता म्हणून काही कारखाने आले, परंतु कारखाने नुसते येऊन उपयोग होत नाही. ते कारखाने सतत चालवण्याच्या करता देखील पोषक वातावरण ठेवावं लागतं. चंद्रपूरचे कारखाने सगळे बंद पडले, ओस पडली तिथली MIDC. महाराष्ट्रातल्या किती MIDC दाखवलं, फार वाटोळं झालं त्या MIDCचं. कामगारांच्या संप, कामगारांच्या अडचणी मी कित्येकदा कामगार लिडरांना सांगतो, तुम्हाला सांगतो. आत्ता मला मगाशी पांडुरंग कसऱ्यांच्या घरी असताना वालचंदचे इंडस्ट्रीचे लोक कामगार भेटायला आले होते. काय अवस्था आहे अहो, ज्या वालचंद नगरमध्ये आर्थिक सुबत्ता होती तिथं सगळं लोक एक सुंदर शहर वालचंद ग्रुपने बसवलेलं म्हणून बघत होते. अहो त्यावेळेस आपल्यातले आत्ता काही भाषणं करतात ते शिकायला वालचंद नगरला होते. याचा अर्थ बारामतीला चांगल्या प्रकारचं शिक्षण नव्हतं. वालचंद नगरचं चांगलं होतं म्हणून वालचंद नगरला जात होते. आम्ही राजकारणात आल्यानंतर आम्ही चांगलं शिक्षण आणलं, आता वालचंद नगरचे इथं येतात शिकायला, फलटणचे इथं येतात की नाही. त्याच्यामध्ये आपण मेडिकल कॉलेज आणलं, कुणी आणलं, कॅबिनेटला कुणी निर्णय घेतला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज कुणी आणलं, कुणी उभं केलं, कुणाच्या काळात झालं. आज आयुर्वेदिक कॉलेज माझ्या मेळ्याचं काय अवस्था होती अहो, येड्या बाबळी होत्या तिथं. कोण लोक तिथं घर बांधायला तयार नव्हते. माडाला ती जागा दिली होती, लोकांनी पाया खांदायला सुरुवात केली, 50 फूट गेले तरी पाया लागेना, नादच सोडून दिला. ती जागा घेतली, तिथं पायलिंग केलंय आणि एक अजून 6 महिने जाऊ द्या किंवा वर्ष, कशा पद्धतीनं ते आयुर्वेदिक कॉलेज, तुम्हीच म्हणाल की काय घडलं इथं. ह्या गोष्टी इच्छाशक्ती असल्यानंतर करता येतात. मित्रांनो, तुम्ही तिथं नीट काम करता. आम्ही कधीतरी काहीतरी कोणी पाहुणे आले तर तिथं दाखवण्याच्या करता येत असतो. काही कामगार लिडरांनी काही सांगितलं तर ते करत असतो. ही आमची कामाची पद्धत. उगीच त्याच्यामध्ये लुडबुड करायची नाही, त्याच्यामध्ये कारण असताना नाक खुपसायचं नाही. गरज लागेल तिथं मदत करायची, मार्ग काढायचा. दोघांना देखील परवडेल अशा पद्धतीनं मध्यस्थी करायची. आत्ता मगाशी बोलत असताना आमचे माजी उपमहापौर पिंपरी चिंचवडचे केशवराव घोळवे यांनी काही भूमिका मांडली. आत्ता सुरेश खाडे साहेबांच्याकडे कामगार खातं आहे, आपले सांगलीचे पालकमंत्री, आपल्या महायुतीचे मंत्री. त्यामध्ये तुम्ही मला आत्ता सांगितलं की ह्या गोष्टी आमच्या आहेत, त्या गोष्टी सोडवण्याच्या करता तुम्ही मदत करा. मित्रांनो, 2005ला पेन्शन बंद केली. 2005 पासून लोकांच्यामध्ये अस्वस्थता होती. 5ला जी लोक लागली पेन्शन बंद झाल्यानंतर महाराष्ट्राचं शासनाचं, त्याच्यानंतर ती 32ला 30ला रिटायर होणार होती. ते सारखे आम्हाला भेटायचे. मी अनेक सरकारमध्ये होतो, तिकडं असताना पण भेटायचे, इकडं असताना पण भेटायचे. मार्ग काढा. आत्ता जसं केशवरावांनी सांगितलं की आमच्या कामगारांना कमी पेन्शन मिळतं, ते इतकं कमी असतं की त्याच्यातनं त्यांचं नंतरचं रिटायरमेंटचं आयुष्य काढणं देखील त्यांना अडचणीचं ठरतं. आता आम्ही एक कमिटी केली होती, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही. त्याच्यामध्ये चांगले तज्ज्ञ लोक घातलेले होते आणि त्या तज्ज्ञ लोकांना सांगितलं होतं तुम्ही प्रस्ताव द्या. आता आम्ही पेन्शन चालू केलेली आहे. 10% कर्मचाऱ्यांचे म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे
14% दर महिन्याला राज्य सरकारचे, 10 अधिक 14 24% त्याची रक्कम, 10 त्याचा समजा एक घडीभर धरा 20,000 पगार आहे, 20,000तली 10% म्हणजे 2,000 बाजूला आणि 14 दूने 2800, त्याच्यामध्ये 2,800 बाजूला म्हणजे 5,000 रुपये अंदाजे बाजूला पडणार दर महिन्याला. आणि असं करत 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 रिटायर होईपर्यंत ती रक्कम फार मोठी होती, फार मोठी रक्कम होती. आणि ते जे काही कॉर्पस तयार होईल त्याच्यातनं जे काही व्याज येईल त्याच्यात त्याचं स्वतःचं, त्याच्या बायकोचं जरी त्यांच्या मुलामुलींनी सांभाळलं नाही, जरी जावयांनी मुलींनी दुर्लक्ष केलं तरी त्यांचं रिटायरमेंटचं आयुष्य चांगलं जाईल अशा प्रकारचा मार्ग काढला. त्या युनियनच्या सगळ्या लीडरांनी त्याच्यावर सही केली, मान्यता दिली, कॅबिनेटला निर्णय झाला. मित्रांनो, आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारे महायुतीचं सरकार नाही. त्यामध्ये आम्ही मार्ग काढला, अनेकांना काढता आला नाही. अनेक राज्यांनी जाहीर केलं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या बाबतीमध्ये पेन्शन सुरू करणार, परंतु त्यांनी केलं नाही. काहींनी जाहीर करून देखील त्यांना लोकांनी नाकारलं. एवढी तर विश्वासार्हता त्यांची होती. त्यामुळं आत्ता आपण जे काही सांगितलेलं आहे ते मी बारकाईनं ऐकलेलं आहे, परंतु आपण सगळेच जण महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येऊन नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे. त्याच्यामुळं हे संपल्यावर केशवराव, मी मुंबईत असताना एकदा या, मी कामगार सचिवाला बोलवतो, कामगार आयुक्ताला बोलवतो, त्याच्यामध्ये आधी आपला आपण बसू आणि मग मला असं वाटलं की आता कामगार मंत्र्यांना पण बोलून सांगण्याची गरज आहे, तर त्या पद्धतीने सांगू आणि कॅबिनेट पुढे जाऊ. अशा पद्धतीनं आम्हालाही ते झेपलं पाहिजे, कारण आमचाही खिसा 6.25 लाख कोटीचा आहे. त्याच्यावर त्या 6.25 लाख कोटीमध्ये 3 लाख कोटी पगाराला आणि पेन्शनला जातात. राहिलेले 3-3.25 लाख कोटीमध्ये वेगवेगळ्या राज्याचे डेव्हलपमेंट, दुष्काळाला सामोरं जाणं, शेतकऱ्यांना दुधाला मदत करणं, धानाला मदत करणं, सोयाबीन कापसाला मदत करणं, कधी कांद्याला मदत करणं, अशा प्रकारचा माझा शेतकरी अडचणीत आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सरकार कामगारांचं आहे. आणि म्हणून तो माणूस अडचणीत आल्यावर त्याला 5 लाखाच्या विम्याचं संरक्षण देणं, त्याला 1 रुपयामध्ये पीक विमा देणं, बाकीचे पैसे केंद्र सरकार राज्य सरकारने भरणं, अशा अनेक योजना, त्याला 6,000 रुपये केंद्राचे, 6,000 रुपये राज्याचे, 12,000 रुपये दर वर्षाला त्याच्या हातामध्ये जातील हे बघणं, त्याला आमच्या श्रावणबाळ किंवा संजय गांधी निराधारमध्ये 1,500 रुपये दर महिन्याला त्याच्या स्वतःचं उपजीविकेचं साधनाकरता उपलब्ध करून देणं, मोदी साहेबांच्या मदतीनं 80 कोटी भारतीयांना मोफत अन्नधान्य त्या ठिकाणी देणं, एकही माझा भारतातला माणूस हा उपाशीपोटी झोपता कामा नये, हे मोदी साहेबांचं स्वप्न आहे. आणि ते प्रत्यक्षात आचरणात आणण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं पुढेही 5 वर्ष 3 कोटी लोकांना घरबांधणीचा कार्यक्रम करून देणं आणि 10 लाखाचं मुद्रा लोन 20 लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी करणं, खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. अशा पद्धतीच्या ह्या बाबी आहेत. कामगारांना पण उद्याच्याला चायनामध्ये एखादं प्रॉडक्ट तयार झालं तर ते आमच्या भारतामध्ये तयार झालेल्या प्रॉडक्टची त्यांनी स्पर्धा केली पाहिजे. जागतिक बाजारपेठेमध्ये आमच्या कामगारांनी कष्टाने केलेला माल हा दुनियेच्या बाजारपेठेमध्ये गेला पाहिजे. मधी चंद्रयान तिथं सोडलं होतं, त्याच्यात भारताचा सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि ते गेल्यानंतर त्याच्यामध्ये मंगळयान असेल, चंद्रयान असेल, त्याच्यात वालचंद ग्रुपनी पण काही स्पेअर पार्ट्स केले होते. म्हणजे आमचा कामगार एवढा कष्ट करणार आहे. डिफेन्सला तर तो त्या ठिकाणी वेगवेगळ्या रणगाड्यांना किंवा इतर त्यांच्या लढाऊ जी विमानं असतात त्याला तिथले स्पेअर पार्ट्स जातात, परंतु ह्याही गोष्टीला तिथं स्पेअर पार्ट्स गेले. एवढी कौशल्य, एवढे तुमच्यामध्ये कष्ट घेण्याची तयारी आहे. त्याच्यामुळं कामगार आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय राहिला पाहिजे. फार मोठी संख्या आहे. आज अनेक कामगार नेत्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहे आणि अशा पद्धतीनं
केंद्राच्या मदतीनं, राज्याच्या मदतीनं तुमचाही सुखा समाधानाचा संसार व्हावा, तुमचंही पुढची पिढी कर्तबगार निघावी, त्यांनाही चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, ह्या पद्धतीची भूमिका मित्रांनो आम्हा लोकांची आहे. तुम्ही विचार करा की काही जण सांगतात पुढं आम्ही अमुक करू तमुक करू, कोण करू शकणार आहे तुम्ही बघा. जर मोदी साहेबांचं सरकार येणार असेल तर मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार निवडून गेल्यानंतर तो काम करू शकेल का विरोधी पक्षाचा खासदार करू शकेल? विरोधी पक्षाचा खासदार तर 10 वर्ष गेला परंतु काहीच काम झालं नाही. हो का, हे आता हा रोड आहे ना भिगवण बारामती, त्याच्या शेजारी सर्व्हिस रोड आहे. मी इतके वर्ष प्रयत्न करतोय की त्या सर्व्हिस रोड पूर्णपणे रेल्वेच्या जागेतनं जातो, ती जागा आम्हाला द्या. मी त्याकरता राज्याचा पैसा मंजूर केला. त्यांनी सांगितलं 7 कोटी रुपये भरा. अरे म्हटलं रोड तुम्हालाही उपयोगी पडणार आहे, तुम्हाला जो माल येतो माल धक्क्याला गोडाऊनला तिथनं तुमचेही ट्रक जाणार आहे, 7 कोटी कशाला द्या. मग नंतर मी बराच प्रयत्न केला. शेवटी आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर गेल्यानंतर त्या संदर्भामध्ये आम्ही काही वरिष्ठांना भेटलो. 7 कोटीचं 1.5 कोटीवर आलं. 5.5 कोटी रुपये वाचले. 5.5 कोटी रुपये नगरपालिकेचे वाचले ना. कुणामुळे वाचले? केंद्रात सरकार आहे त्यांच्या विचाराचे त्यांना सपोर्ट करणारे माणसं त्याच्यामध्ये गेली, त्याच्यामुळे वाचले. मित्रांनो, नुसता विरोध करून त्याच्यामध्ये भाषणं करून आंदोलन करून मोर्चे काढून उपोषण करून प्रश्न सुटत नाही. प्रश्न चर्चेतनं सुटत असतो. कधी कधी 2 पावलं तुम्हाला पुढं मागं व्हावं लागतं, कधी 2 पावलं उद्योगपतीला पुढं मागं व्हावं लागतं, त्यावेळेस मार्ग निघतो. तुम्ही जर हटून बसला तर गिरणी कामगारांचं जे मुंबईत झालं तसं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपल्यालाही कळतं की कारखाना काय परिस्थितीमध्ये आहे, बॅलन्स शीट काय दाखवते, कारखाना खरंच प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात. जसं आपलं कुटुंब चालवत असताना आपण कारभारी म्हणून त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, तसं कारखान्यामध्ये देखील रथाची 2 चाकं मालक आणि कामगार असे असतात आणि त्यांच्यात समन्वय राहिला पाहिजे. ही भूमिका आपण आपल्या बारामतीमध्ये घेतली. कुठंही कुणाची अडेलतट्टूपणाची भूमिका आपण मान्य केली नाही, कुणाची दादागिरी आपण सहन केली नाही. कुणी त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं काही खंडण्या वसूल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम किंवा त्याला जरब बसवण्याचं काम आपण करतो. त्यामुळे एक चांगलं वातावरण आपल्या परिसरामध्ये आहे. अजूनही MIDCमध्ये नवीन जागा आम्ही त्या ठिकाणी अक्वायर करतो. आपले शिवसेनेचे उदय सामंत हे काम उद्योगमंत्री आहेत, त्यांची मी मदत घेत असतो. त्याच्यामध्ये आपले नगरविकास मंत्री स्वतः एकनाथराव शिंदे आहेत, किंवा पोलिसांचं खातं आपल्या देवेंद्रजींच्याकडे आहे, किंवा मगाशी हॉस्पिटलचा कोणीतरी विषय काढला. हॉस्पिटल पण सेंट्रलचा एक मोठा फंड आहे, हा जमा होतो संपूर्ण देशातनं, काही 1000 कोटीचा आहे. त्याच्याकरता आता कामगारांच्या करता बेस्ट हॉस्पिटल हे आपण तुमच्याकरता निर्माण करतोय. ह्या प्रकारे तुमची आरोग्याची व्यवस्था, ह्या प्रकारे मी आता नवीन जी जमीन घेत आहेत त्याच्यात उदय सामंतांशी बोलून काही रेसिडेन्शियल, पण ते रेसिडेन्शियल कामगार जो काम करतोय त्यांच्याकरता ती सोसायटी असं काही करता येतंय का, आणि त्याच्यातनं कामगारांना पण स्वतःचं हक्काचं घर, आणि ते छोटेखानी असेल तर त्याच्यात 2.5 लाख, केंद्राचे 1.5 लाख, आमचे 1 लाख, आमचे म्हणजे राज्य सरकारचे ते 1 लाख. नंतर कामगार तो बांधकामवाला कामगार असेल तर त्यांच्याकडनं पण काही रक्कम घेता येते. जर तो मागासवर्गीय किंवा आदिवासीमध्ये मोडणारा असेल तर त्याही विभागाकडनं रक्कम घेता येते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. जसं मध्ये आम्ही अमराईमध्ये ते बाबासाहेब आंबेडकर वसाहत अतिशय चांगल्या प्रकारची बांधली, किंवा तिकडं दुर्गा चित्रमंदिर जुनं होतं त्याच्या समोरच्याही बाजूला काही गरिबांच्या करता घरं बांधली. तशा खूप काही योजना केंद्राने दिलेल्या आहेत, राज्यांनी दिलेल्या आहेत, त्याही आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तुम्ही कुणाच्याही दबावाला किंवा कुणाच्याही दडपशाहीला घाबरू नका. हे कोणी आपल्याला काढतील हे सगळं 7 तारखेपर्यंत आहे. 7 तारखेनंतर तुम्हीच आहे, मीच आहे, दुसरं कोणी नाही.
दर आठवड्याला अजित पवारच इथं आहे, तुम्ही कामगार म्हणून तुम्हीच इथं आहे, हे बाकीचे कुठंतरी इकडं तिकडं फिरायला परदेशात अशा पद्धतीनं आहे. ते काही खरं नाही. तुम्ही बघितलंय, मी अनेक पदांवर काम केलं, पण मी बारामतीकरांची नाळ कधी तुटू दिलेली नाही. कधी एखादा आठवड्यात गॅप पडत असेल, परंतु तो दुसऱ्या गॅपच्या वेळेस जास्त वेळ देऊन, जास्त त्या ठिकाणी काम करून, पहाटे 6ला उठून त्या बाबतीमध्ये ते पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करत असतो. ही बाब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं चांगल्या वाईट काळामध्ये आपणच एकमेकाला साथ देणार आहोत. दुसरं कुणी आपल्याला वाली नाही आहे. आपलं केंद्रात सरकार येणार आहे, आपलं राज्यात सरकार आहे. उद्याच्याला कुठलाही उद्योगपती किती उड्या मारायला लागला किंवा किती काही आवाडायला लागला तर त्याचं नाक कुठं दाबायचं आणि कसं त्याचं तोंड उघडेल हे सगळं सगळ्याला माहिती असतं. त्याच्यात GST असतं, बाकीचं असतं. आपण तसले धंदे करत नाही. नाहीतर पुन्हा हेडलाईन, अजित पवार आज घसरले आणि उद्योगपतींनाच दम दिला आणि त्यांनाच सांगितलं की तुम्ही कसं इथं राहता ते बघतो. असं काही अजित पवार बोललेले नाही. फक्त माझ्या इथं उद्योगधंद्यांना पोषक वातावरण राहावं, माझ्या आया बहिणींना योग्यपणे मोबदला मिळावा, त्यांच्या कष्टाचा, आणि पुरुष मंडळींना पण मिळावा. मगाशी केशवराव तुम्ही जे सांगितलं की साधारण जशा पद्धतीनं महागाई वाढते त्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या व्यक्तीला किंवा आपला जो काही मिनिमम काय त्याला रोज मिळाला पाहिजे त्याबद्दलचा पण अधिकार आपला असतो. त्याच्यामध्ये देखील साधारण इथल्या वातावरणात किंवा इथल्या एकंदरीत जे काही महागाईचा विचार करून तशा पद्धतीनं आपल्याला दर ठरवता येतात. त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका, त्याच्यातनं पण मार्ग काढला जाईल. मी पुन्हा सांगतो, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. तुम्हाला कुणी दमदाटी देऊन लांब कुठं बदली केलेली असली तरी एवढा मे महिना कळ काढा, जूनमध्ये तुम्हाला पुन्हा तुमच्या जागी आणून बसवलं जाईल. पण तुमच्याकडनं कुठली चूक होऊ देऊ नका. तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ नका. तुम्ही मालक लोकांशी, अधिकाऱ्यांशी जे काही प्रोटोकॉलप्रमाणे वागलं पाहिजे ते नियमाने वागा. त्याच्यामध्ये त्यांनी काही काम सांगितलं, तो तुमचा वरिष्ठ असेल तर तुम्हाला काम ऐकावं लागेल. नाहीतर तू कोणतं काम सांगणार, तुझ्याकडे बघतोच, तुलाच पाठवतो इकडनं, तसं नाही. तो आपल्याला पाठवेल, त्याला त्याचा रिस्पेक्ट द्या, वातावरण चांगलं ठेवा. 8 तास ड्युटी करताना इमाने इतबारे ड्युटी करा. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला हे आहेच कसं वागावं, कसं बोलावं, परंतु तुमच्यावर त्या कंपनीचा कामगार म्हणून शिक्का लागलेला आहे. त्याच्यावर तुमच्या वागण्यातनं, तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या बाहेरच्या वर्तनातनं त्या कंपनीला पण कमीपणा येता कामा नये. एवढी खबरदारी आपण सगळे मिळून घेऊया आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. हीच माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती. आज तर दुपारी 42 टेम्परेचर होतं, तरी आया बहिणींनो तुम्ही इतक्या संख्येने आला, तुम्हाला लाख लाख धन्यवाद. जाता जाता एकच गोष्ट सांगतो, तुमच्याकरता देखील आत्ताच्या केंद्र सरकारने फार महत्त्वाचा निर्णय घेतला. इतके दिवस देशामध्ये 543 खासदार निवडून जायचे, त्याच्यात पुरुष असायचे, स्त्रिया असायच्या, मतदार ज्यांना निवडून द्यायचे ती लोक निवडून जायचे, त्या महिला निवडून जायच्या. आता त्याच्यामध्ये 181 भारतातनं महिला निवडून जाणार आहेत. 543 सोडून निव्वळ 181 महिला. पुरुषांना तिथं फॉर्म भरता येणार नाही. तो अधिकार फक्त तुमचा आणि तुम्ही त्या बाबतीमध्ये ठरवा. आणि 181 महिला गेल्यावर आज तेवढ्या महिला तुमचं प्रतिनिधित्व करतील. तुमच्या समस्या काय आहेत, तुमच्या अडचणी काय आहेत, त्या पुरुष म्हणून माझ्यापेक्षा महिला प्रतिनिधीला जास्त चांगल्या पद्धतीनं कळतील आणि त्याच्यातून मार्ग निघेल. जसं आम्ही अनेक महिलांच्या बाबतीमध्ये ती प्रेग्नंट राहिल्यानंतर तिला मूल जन्माला घालायच्या आधी किती काळ ते पगारी रजा मिळाली पाहिजे, डिलेवरी झाल्यानंतर ते मूल सुदृढ धष्टपुष्ट होईपर्यंत किती काळ पगारी रजा मिळाली पाहिजे. मला वाटतं 6 महिने, ते म्हणजे 6 महिने जवळपास 6 महिने. 6 महिने हा आधी निर्णय झालेला नव्हता, आता निर्णय झाला. का तर नवीन पिढी, भावी नागरिक जन्माला घालायचं काम तुम्ही करताय.
आणि तुम्ही तुमच्या घरातल्या सून आहेत. तुम्ही सून म्हणून आला की जी घरची होती ती बाहेरची होत नाही. हां, आमच्यात 40 वर्ष झाली तर बाहेरची बाहेरची बाहेरची. आता तुम्हाला राग आला पाहिजे की आम्ही पण कुठल्या तरी घरची सून आहोत आणि आम्ही 40 वर्ष 35 वर्ष त्या घरामध्ये दिवस रात्र काबाड कष्ट करतो, काम करतो आणि आम्हाला बाहेरचे समजतात. हा कुठला न्याय? अरे महिलांना मान सन्मान द्यायला शिका. तुम्ही महिलांचा अपमान करता. मुली गेल्यानंतर मुलींना मुलगी तिथं सून झालेली असती, ती त्या घरची लक्ष्मी असती का ती माहेरची लक्ष्मी असती? आई काय म्हणती, माहेरवासीन आली जरा राहा, चांगली सगळे नणंद भाऊजाई चांगल्या राहा, नंदेशी भाऊजाईने फार रागराग करू नये, भाऊजाईने नंदेशी करू नये, फार अगदी प्रेम दोघांचं उतू जाऊ दे आणि 4 दिवस आनंदामध्ये घ्यायला. पुन्हा त्यांना काय पोशाख अशा करून त्यांच्या घरी पाठवा. नाही, मी त्याचा वेगळा अर्थ काढू नका शाण्यांनो. त्याच्यात मी आपलं तुमच्या घरात तुमची नणंद आल्यावर तिचा आदरातिथ्य करा, जावायला पोशाख करा, तिला साडी चोळी करा असं मी सांगतोय. साडी चोळी करा, बटन दाबायच्या भानगडीत पडू नका. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी लोकशाही आहे, तो तुमचा अधिकार आहे, तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला. त्यामुळं तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला सगळं कळतंय. उद्याचं भवितव्य आपलं कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे. उद्याचा देशाचा कारभार कुणाच्या हातात सुरक्षित राहणार आहे. कोण देशाचा नेता असताना पाकिस्तानसारखं राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. पुलवामाला असा का झटका दिला की परत त्याचं पॅकेटच मोडलंय, काही आता उठायलाच तयार नाही पाकिस्तान. आज पाकिस्तानची काय दुरावस्था झाली, काय पेट्रोल डिझेलच्या किमती आहेत, काय साखरेचे दर आहेत, सर्वसामान्य तिथं कसा जगतोय हे जरा माहिती घ्या, तुम्हाला कळेल. श्रीलंकेला तर राष्ट्रपतीलाच पळून लावलं, ते घरदार सोडून गेले. त्या राष्ट्रपतीच्या भवनामध्ये सर्वसामान्य माणूस शिरला आणि त्याच्या बेडरूममध्येच गादीवर नाचायला लागला. त्यांचा स्विमिंग पूल होता तिथेच पोहायला लागला. त्यांच्या गाड्या घेतल्या आणि त्या समुद्रात दिल्या ढकलून. अशाही घटना जगामध्ये काही देशांमध्ये घडल्या. अराजकता माजली. जर आपल्याला गुण्यागोविंदांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन नांदायचं असेल तर आपल्याला ह्या देशाच्या करता मजबूत नेता हवा आहे. ही गोष्ट कदापि विसरू नका. हे असं मला ह्या कामगार मेळाव्याच्या निमित्तानं सांगायचं आहे. आणि मी मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील 288 जागा आहेत. त्याचा कायदा केला आहे, ते बिल पास केलं आहे. 2029ला 288 आमदार, त्याच्यात महिला पुरुष असतील, परंतु त्याच्या व्यतिरिक्त 96 फक्त महिला ह्या तिथं निवडून जाणार आहेत. 288 सोडून. कदाचित तुमच्यातली पण कोणी महिला आमदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तिला जनतेने स्वीकारलं तर. हा बदल अनेक सरकार आली. सोनियाजींचं युपीएचं सरकार 10 वर्ष होतं. सोनियाजी महिला असताना देखील सोनियाजींना तो कायदा करता आला नाही, ते बिल आणता आलं नाही. हे महिलांनो लक्षात घ्या. आज 50% महिला तुम्ही आहोत आणि तुम्हाला हा जो काही सन्मान मान जो मिळून दिलेला आहे तो एनडीए सरकारने दिला आहे, तो मोदी साहेबांनी दिला आहे. हे पण आपण लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं आपण उद्याच्या निवडणुकीच्याकडे बघा. मी महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी हात जोडलेच आहे बघा. तर ज्यांनी हात जोडले त्या सुनेत्रा पवार यांना आपलं बहुमोल मत घड्याळाच्या क्षेत्राचं बटन दाबून त्या ठिकाणी द्यावं. उन्हाळ्याची तीव्रता असली आमचा प्रयत्न आहे. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे, कामगारांना त्या दिवशी सुट्टी द्या. सगळ्यांना सुट्टी देऊन त्यांना मताचा अधिकार राबवण्याच्या करता तिथं अधिकार नीटपणे राबवण्याच्या करता सुट्टी दिली तर ते त्यांचं येऊन मतं
मताचा अधिकार त्या ठिकाणी बजावतील अशा प्रकारचं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि म्हणून त्याही काही ठिकाणी 7ला मतदान आहे, आपल्याकडे 7ला मतदान आहे. 7ला सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 6 वाजता. बऱ्याचदा कधी कधी काही जण काय करतात, सकाळी चालले ना भाकरी चालली, हे काय नाश्ता चाललाय, हे काय जेवण झाल्यावर येते, असं करत करत फार संध्याकाळी कडूसं पडेपर्यंत थांबतात. तसं थांबू नका. सकाळीच येऊन झटका करा, बटन दाबा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते. आमची विनंती ह्यांना दाबा बटन. पण शेवटी तुम्हाला तो अधिकार आहे. आणि तुमचे पुढचे प्रश्न, तुमच्या अडचणी ह्या केंद्रातल्या, ह्या राज्यातल्या, ह्या कामगार विभागातल्या, ह्या कुठलाही विभाग असो, पोलीस खाता असो, काही पण अडचणी येऊ शकतात, त्या सोडवण्याच्या करता आम्ही महायुतीचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या पाठीचे आहोत. तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.